उपोषणाला बसलेले मान्य हाके सर, मान्य वाघमारेजी यांचा अर्थात मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे. फोनवरून त्याचं बोलणं झालेलं आहे. आपलं आधी ठरल्याप्रमाणे की आता चर्चेकडूनच हा विषय संपेल. नुसतं इथे बसून हा विषय संपणार नाही, तर आपलं म्हणणं, आपल्या मागण्या आणि त्यातही मग अधिकारी ज्यांना सगळा विषय माहीत आहे अशा अधिकाऱ्यांसोबत घेऊन आणि आपलं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये पडळकर साहेब राहतील, भुजबळ साहेब राहतील, सगळे आपल्याला जे अपेक्षित आहेत ते सर्व आपले सुद्धा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी राहतील. इथून आपण ते सांगाल ते 5 नावं आणि पुण्याला सुद्धा आपले काही समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले 6 दिवस झाले त्यांना, त्यांचे 4 लोक, त्याचे 3-4 लोक असे आपण मला वाटतं की 10-12 लोकांची टीम आपली करू आणि लोकप्रतिनिधी राहतील, आम्ही त्या ठिकाणी राहू, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी राहतील आणि सर्व त्या विभागाचे अधिकारी ते त्या ठिकाणी राहतील आणि असं करून आपण त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. मला खात्री आहे की या चर्चेकडून चर्चेशिवाय मार्ग निघणारच नाही. चर्चा करावी लागेल, सगळ्या न्यायबाजू समजून घ्यावं लागेल, कायदेशीर पण आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि त्यातूनच निश्चित मार्ग निघेल. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सरकार हे अतिशय पॉझिटिव्ह आहे. कोणावरही आम्हाला या ठिकाणी अन्याय करायचा नाही, आपण लक्षात घ्या, कोणावरही अन्याय करायचा नाही आणि या चर्चांची मला खात्री आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय आपल्याला जो अपेक्षित आहे तोच त्या ठिकाणी होईल आणि म्हणून आम्ही निघतोय. पण आज संध्याकाळी 5 वाजता अगदी तातडीने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. या बैठक कुठं आहे, त्यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहे सांगितलं नाही, आता किती वेळा सांगू. एक कनेक्शन असे आहे की या शिष्टमंडळामध्ये त्यामध्ये विरोधी पक्षाचे विजय वडेट्टीवार साहेबांचं नाव माझं चुकून मराठी राहिलं. विजय वडेट्टीवार साहेब या म्हणजे विरोधी पक्षनेते आहेत, तेही असतील बरोबर. पडळकर साहेब असतील, शेंडगे साहेब असतील, पंकजताई असतील, रघुभाऊ असतील, प्रकाशना शेंडगे असतील, ही सगळी म्हणजे जानकर साहेब असतील. ही सगळी माणसं अजून कोणाचं नाव राहिलं असतील तर ते सगळी लोक जातील आणि आमच्या इथले लोकांचे म्हणजे 10-12चं मोठं शिष्टमंडळ येईल साहेब, काही अडचण नाही. कारण 400 बॅनर जातील सर, संसद मुले सर आहे, कायदेशीर माहिती असलेले आणि सर्व काम करणारी माणसं. मला काही लोकांची नावं राहिली असतील तर सगळ्यांनी माफ करावं. इथे ठरवून बसून सगळ्यांची नावं घेऊन ही बसली. काय रे, आता 5 वाजता 3 वेळा सांगितलं ना मी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होईल. आता प्रेसला सगळी माहिती मिळालेली आहे. आता मी पुढे निघतो, आपले लोकप्रतिनिधी सोबत येतील, आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ. भुजबळ साहेबांना त्यांना मी निरोप देतो, ते त्या ठिकाणी हजर होतील आणि आपण विस्तृत अशी बैठक त्याच्या विषयावर चर्चा त्या ठिकाणी घेऊ आणि निश्चित त्यातून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा बाळगू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेसेज पण दाखवतो मोबाईलवर सांगितलं असं नाही वाटलं. सॉरी माझ्या समाजामध्ये
वाचा अजून परत खडकर साहेबांना तुम्ही टाका नाही लक्षात टाईप केलं ते चला मोबाईलचा मेसेज तर लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात मुंबईमध्ये ही महत्त्वाची बैठक संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल आणि या बैठकीत चर्चा करून योग्य तो तोडगा निघेल असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ही प्रमुख चर्चा होईल। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, भुजबळांसोबत चर्चा होणार असं सुद्धा समजतंय आणि शिष्टमंडळ शिंदे फडणवीसांची या संदर्भात चर्चा करणार आहेत। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलेलं होतं। जवळपास 1.5 तास त्यांच्यामध्ये ही चर्चा झाली आणि चर्चा करून हा संपूर्ण तोडगा निघेल असं गिरीश महाजन म्हणतायत आणि या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे। हाकेंच्या मागण्यांसंदर्भात ही बैठक पार पडणार आहे आणि त्या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो आणि लक्ष्मण हाके आपलं उपोषण मागे घेतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आज दिवसभर आपण त्यांची वाट पाहू, आपण त्यांना संधी देऊ। नाहीतर मी आज आम्ही दोघंजण आजपर्यंत 8 दिवस बसलोय, आज 9वा दिवस आहे। अजून आज म्हणजे आमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झाली, आमच्या शरीराने पण ऍक्सेप्ट केलंय की आपल्याला पाण्यावरच जगायचंय। त्यामुळे तुम्ही अजिबात दंगा करू नका आणि शेवटी निर्णय घेणारी हे मायबाप सरकार असतं। त्यामुळे आपण अजून एक संधी देऊ। त्यामुळे आता कोणी घोषणा वगैरे देऊ नये। शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते म्हणत आहेत की ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये घुसलेलो आहोत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत। या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय? कारण दोघेही वन टाइम खरं बोलू शकत नाही, वन टाइम खोटं बोलू शकत नाही। कोणतरी एक जण खोटं बोलतंय नाही, कोणतरी एक जण खरं बोलतंय। व्यवस्थितपणे आपलं म्हणणं मागील सीएम केसीआर साहेबांच्या समोर ठेवू आणि मग हाके सरांची ते सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढे निर्णय आपले उपोषण करते आणि आपली समिती घेईल। त्यामुळे तुमचं जे सगळं म्हणणं आहे, तुम्ही जे जे इथं मांडलंय ते सविस्तरपणे सरकारच्या समोर मांडू। सरकारनं तुमचं काय म्हणणं आहे ते ठेवू आणि त्याच्यावरती काय निर्णय होतोय ते तुम्हाला कळवलं जाईल। तर सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेलं होतं आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलंय आणि त्या संदर्भातच लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांसाठी आज मुंबईमध्ये महत्त्वाची अशी बैठक संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे। शिष्टमंडळ शिंदे फडणवीसांची या संदर्भात चर्चा करेल आणि यातून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान यावर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात। या लढाईसाठी मी त्यांच्या सोबत आहे हे स्पष्टपणे मी सांगितलं आहे। आमचा कोणालाही विरोध नाही,
मराठा समाजाला काही काल मला बोलताना सांगितलं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नाही का, जरांगे बोलले. अरे आमच्या डोळ्यात सगळ्यांसाठी अश्रू येतात. आम्ही काही दुश्मन नाहीत, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विषय मांडला तो सरकारने सोडवला पाहिजे. ते आमच्या हातात नाही आहे. तुम्ही सरकारवर दोष द्या. सरकारने तुमची फसगत केलेली आहे. जे होत असेल ते त्यांच्याकडे बघा. तर आपण विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया पाहिली. काल विजय वडेट्टीवार सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी दाखल झालेले होते आणि त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतः फोन लावून शिष्टमंडळ पाठवा अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आज हे शिष्टमंडळ आलेलं होतं आणि त्यांनी जवळपास 1.5 तास लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा केली आणि या संदर्भात योग्य तोडगा निघेल आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं सरकारच्या शिष्टमंडळाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर 5 वाजता शिष्टमंडळ आणि सरकारची ही बैठक पार पडेल. या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते, काय तोडगा निघतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासोबत ही चर्चा केली जाणार आहे. दरम्यान यावर मनोज जरांगे पाटील यांनीही काय म्हटलंय पाहूयात. बाजली की मागं नाही घेतल्या केवल्यावालीने बाजली त्या यांच्या लक्षातच याय नाही देऊ ते आपल्या जुटून द्यायला लागलाय म्हणून. पण हरकत नाही, आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही. मग समाज एकटाच 50-65% आम्ही सगळ्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याची. तो किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे. परंतु जातीवाद मी होऊ देत नाही, काळजी करायची नाही. ते जातीवाद आणि दंगल घडवण्यासाठीच आंदोलन उभा केलं तिथं. मी होऊच देत नाही तिथं काही. गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधावर हात पडू देत नाही मी तिथं. वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागं सरकार, पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत. कवाच होऊ देणार नाही. सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार. पण 13 तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकरं जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं. तर आम्हाला फसवलं तर सरकार सुद्धा डुबेल असं आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आमच्यात कोणताही जातीवाद होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय. सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या त्यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. जवळपास 1.5 तास ही चर्चा झाली. लक्ष्मण हाके आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. चर्चेतून योग्य तो तोडगा निघेल असं शिष्टमंडळाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.